माझं नाव स्नेहा प्रशांत तिप्ते। बदलापूरमध्ये सध्या जो 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता, त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं, त्याचा एन्काउंटर झालेला आहे। सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार। थँक्यू। मी कविता यादव। जसं आता जे घडलंय ते खूप विचित्र घडलंय। आज महिलांसाठी सुरक्षितता बिलकुल अशी राहिली नाहीये। पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे, ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय, त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या ह्यानी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला। आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे। हे इतकं घाणेरडं कर्तृत्व आहे जे करतानाही त्याला विचार आला पाहिजे की माझं काय होईल म्हणून। आणि आज माझ्यासारख्या महिलांना आणि ज्या जन्म देणाऱ्या महिला आहेत, ज्या मुलीचा, त्यांचं एक समाधान वाटेल की आज माझी मुलगी सेफ आहे, आज राज्यात सेफ आहे का। जर प्रत्येक वेळी जर असं एन्काउंटर केलं तर कुठल्याही नराधमाला अशी हिंमत होणार नाही की बलात्कार होईल। आणि आपल्या या शहरात होतं हे खूप घाणेरडी कृती की मला आता शब्दात सांगता येत नाही। पण मी राज्य सरकारचं आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन करते की अशा नराधमाला चांगली शिक्षा दिली आणि मला खूप त्याचा अभिमान वाटतोय। ये जो इनकाउंटर हुआ है उसके लिए हम एकनाथ शिंदे साहब को, फडणवीस साहब को बहुत आभार व्यक्त करती हूँ कि ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था। कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए। ये जो गुजरात में हुआ था उसी से बहुत अच्छी सबक मिली है सबको कि वहाँ के जो पुलिस ने किया उसके लिए सब लोग आभार व्यक्त किए, लेकिन यहाँ के लिए कुछ लोगों ने उसके खिलाफ में बोला। लेकिन ये गलत बात है, खिलाफ में बोलना। सबको सपोर्ट करना चाहिए आगे आके कि ये जो काम हुआ है वो बहुत अच्छा हुआ है और इस घटना की वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले 100 बार सोचेगा कि इसका अंजाम क्या होगा।